जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यातील एकूण मतदार संख्या 9,84,00,000 पोहोचली तर नव्याने नोंदणी झालेल्या 18,80,000 पैकी 4,09,000 नावं वगळली। पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहाराची होणार चौकशी समिती गठीत करण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केल्या होत्या। भ्रष्टाचाराच्या तक्रारी। पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेस आंदोलन करणार। परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करणार। पुणे पालिकेला निवडणुकीसाठी 24,000 कर्मचाऱ्यांची गरज असणार। प्रशासनाकडून 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित। शहरातील मतदान केंद्रामध्ये वाढ होणार। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी। धरणातून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ केली जाणार। विसर्ग वाढून 6,468 इतका केला जाणार। काल पुणे शहरामध्ये परतीच्या पावसाला जोरदार हजेरी लावली। पुण्यामधील वाहतूक कोंडीवर पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे पथविभागाला बैठक घेत आदेश। शहरातील 32 रस्ते आणि कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणांची पाहणी करण्याचेही निर्देश। पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांची जवळपास 90% संमतीपत्र। भूसंपादन करण्यापूर्वी संमतीपत्र घेतलं। जवळपास 2,800 शेतकऱ्यांनी दिलं संमतीपत्र। राज्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी जवळपास 1,68,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश। मुलींच्या प्रवेशामध्ये 2% वाढ। कम्प्युटर शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त।